आठवली संत सोनवण्याचं तालुक्यात काम चांगलं असताना तुम्ही अशा प्रकारे कोर्टात जाणं कितपत योग्य आहे? तुमचा आवडता आम्ही नाशक दाक्षे बरे आहे मागे घ्या. पण तुमची भाषा शोभत नाही. अवदसा म्हणजे काय? अवदसा म्हणजे काय ते स्फूर्त करा तुम्ही करा. तुम्ही जे काम कायद्याच्या शब्द मागे अवदसा म्हणजे काय? अवदसा आठवणे ह्या मराठी शब्दाचा वापर अर्थ तुम्ही सांगा मला. हा मग मी तुला असं सांगतो की बाबा हे वाईट कृत्य करायला तुमच्या दृष्टीने ते वाईट कृत्य असं म्हणायचं तुम्हाला? हे तुमच्याकडनं मला कळतं असं म्हणायचं का? नाही, मला असं म्हणायचं होतं की तुम्ही एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहात. राजकारणामध्ये प्रत्येक जण डाव प्रतिडाव असू शकतो. मग असं असताना तुम्ही ज्या पद्धतीनं रणनीती आखताय, जिथं कायदेशीर गोष्ट घडत नाही बेकायदेशीर घडते तिथं संविधानिक मार्गाने न्याय मागणं हा मूलभूत अधिकार प्रत्येकाचा भारतीय नागरिकाचा आहे. आणि नक्कीच या तालुक्यामध्ये जे कुठं असंविधानिक काही गोष्टी घडत आहेत त्याच्या बाबतीमध्ये जिथं कुठे न्याय मिळतो त्या न्याय व्यवस्थेकडे न्याय मागणं ही अत्यंत नैसर्गिक गोष्ट आहे. आणि त्याद्वारे मी पक्षांतर बंदी कायद्यात झालेलं उल्लंघन या संदर्भानं मी जी काही माझी तक्रार याचिका दाखल केलेली आहे त्यावरती ती बाब न्यायप्रविष्ट आहे. त्यामध्ये सन्मान्य आदेश निर्णय घेतील. याला कोणाला वाटत अवधूत आठवल्याचं वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे. परंतु मला संविधानिक मार्गाने जे काही न्यायिक मार्गाने करायचं ते मी केलेलं आहे. याच्यामध्ये आक्षेपार्ह किंवा चुकीचं काही नाही. विजयराव, जर हेच शरद सोनवणे जर शरद पवारांच्या पक्षामध्ये आले असते तर तुम्ही कोर्टामध्ये गेले असते का? का नसतो गेलो? तुम्ही का असं म्हणता गेलो नसतो? तुम्हाला काय माहिती? अनेक वेळा आपण पाहिलंय तुम्ही शरद पवारांच्या पक्षामध्ये असताना अतुल बेनकेंचा झेंडा उडवत होते, त्यांना इकडे घ्या तिकडे घ्या. मग जे तुमच्याबद्दलची जी वेगवेगळी चर्चा होती, माझं व्यक्तिगत जाण्याची गरज काय तुम्हाला ना? माझा विषय एवढाच आहे, मी जे काही तक्रार दाखल केलेली आहे त्याच्यामध्ये मी कुठे वाचना कधी केली नव्हती किंवा कुठेही जेव्हा मी पत्रकारांच्या माध्यमातून तुम्हाला काय वाटतं म्हणजे जे आज विजय पवार ज्या पद्धतीने त्यांची बाजू मांडतायत, जे त्यांची बाजू पांगळी आहे पण तरी ते असं लग्नच म्हणतात मी माझंच करायचं. त्यांनी काय ऍप्लिकेशन केले किंवा अपील केले तो कायद्याच्या आतमधला विषय आणि मी माझं आज्ञांना कधी लपवत नाही. त्यामुळे मला त्या कायद्याच्या विषयातलं काही नॉलेज नाही. मी फार छोटा आणि झिरो माणूस आहे. हे फार मोठे हे फार मोठे आहेत ना. तो व्यवसायाचा भाग वेगळा आहे. नॉलेज कसं हे फार सांगतो ना मी तुम्हाला. हे फार मोठे विद्वान आहेत कोरडे साहेब. मुद्द्यावर बोलतो ना. त्यामुळे त्यांनी विद्वान आहेत, ऍडव्होकेट आहेत तर त्यांना खूप नॉलेज आहे कायद्याचं. त्यामुळे त्यांनी अपील केले आणि आपल्या कायद्यावरती विश्वास आहे. हा देश लोकशाहीवर चालतो आणि संविधानावर आपला विश्वास आहे. मी काय विषय असा आहे कायद्याच्या अर्थातला विषय. त्यामुळे त्याच्यावरती आज आपण तुम्हाला ऐका मी तुमचा कुठलाही विषय बायपास करणार नाही. त्याला उत्तर 100% देईल.